मुरली मोहल्ली किती पैलवानला अर्धा लिटर दूध पाजलं, किती पैलवानांना तुम्ही दूध पुरवता, किती पैलवानांना बदाम पुरवता तुम्ही? त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत. नाही, तुमच्या पाठीमागचे जे वस्ताद आहेत ना, ते नुरा कुस्ती करणारे आहेत. पण हा सगळ्यांचा असतो आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोहल्ली किती पैलवानला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे. त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं. त्यांनी आमच्या गरीब पैलवानला कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही. आणि अशा वेळेला त्यांनी जरी पैलवान आणले तर पैलवान हा क्षेत्र असेल ते समाजाचं रक्षण करणारे, कुठल्या एका पक्षाला बांधील नाही आहे आणि त्यांना जे चांगलं वाटतं ते करतात. आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना, इकडे उभे सगळे आम्ही वस्तादांबरोबर आहे. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आता आम्हाला तर तालमीची परंपरा आहे. म्हणजे माझे चुलते हे महाराष्ट्रातले खूप मोठे पैलवान होते. म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीची पदं देखील नव्हती त्यावेळीचे, म्हणजे 1953 मी सांगतो. तर ही परंपरा आम्ही लोकांनी जगवलेली आहे. मुरलीने दूध पाजलं का अमृत पाजलं याच्यापेक्षा मुरली पैलवानांशी एक रूपानं जोडलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये, पैलवान मंडळींशी. तुमच्या कसबा मतदारसंघामध्ये किती तालमी आहेत आणि किती पैलवानांना तुम्ही सांभाळलं आहे ते तर एकदा आम्हाला कळू द्या. किती पैलवानांना तुम्ही दूध पुरवता, किती पैलवानांना बदाम पुरवता तुम्ही, जरा आम्हाला वर कळू द्या ना. आणि तुमच्या पाठीमागचे जे वस्ताद आहेत ना, ते नुरा कुस्ती करणारे आहेत. आम्ही चितपट कुस्ती करणारे वस्ताद आमच्याकडे आहेत, लक्षात ठेवा.